डोंबिवली MIDC कंपनीत लागलेल्या आगीतील जखमींची खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली। डोंबिवली MIDC मधील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत आज दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला। या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि या स्फोटात सुमारे 30 जण जखमी झालेले असून या सगळ्यांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी धीर दिला। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते। प्राथमिक माहिती मी इथं आल्यानंतर जी घेतली त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतं आहे आणि आग पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे। हे मी स्वतः तिथं जाऊन बघितलेलं आहे। 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण आग विझेल अशा पद्धतीचं चित्र आहे। परंतु दुर्दैवानं आतापर्यंत 3 मृतदेह हे सापडलेले आहेत। ते एम्स हॉस्पिटलला देखील पाठवलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील, त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेलं आहे। परंतु घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे काय हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत। सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल। आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, या सगळ्या डोंबिवलीतल्या भागामध्ये डॉ. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती, परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे। आचारसंहिता असल्यामुळं जागेचं वाटप झालेलं नाही। 4 तारखेनंतर ह्या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत, ह्या डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई 4 तारखेनंतर आम्ही सुरू करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।